जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। आता खरं तर हा मोर्चा होता, मोर्चामध्ये काही चोर समोरून आले। श्रावण आहे म्हणून तर खिशातून कोंबड्या पण काढल्या असत्या आपण त्यांच्या। जाऊ दे, मी त्यांच्यावर जास्ती लक्ष नाही देत, कारण जी घाण आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नसतं। कचऱ्याचं विलीनीकरण करतो आपण, कधी लक्ष देत नाही। पण आज जो बालिशपणा होता त्यांचा, जो भाजपचा बालिशपणा, जो भाजपचा भ्रष्टाचार आहे, तो त्यांच्याचमुळे जगासमोर आलेला आहे। हे जरा राहून दे ना, ते स्पीकर काय करतो आता? खरं तसं पाहायला गेलं तर खासदार, इकडचे स्थानिक खासदार जे स्वतः कसे जिंकून आले तुम्हाला माहिती, पण 4 दिवसानंतर आले। वैभवजींची प्रतिक्रिया जी होती ती पहिल्या दिवशी होती आणि उत्स्फूर्त होती। आणि मला वाटतं आपण सगळेच, काल मी अंबादास दानवेजी, आम्ही परवा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये होतो आणि तिथे देखील आम्ही लगेच हा विचार केला की नाही, आपण इथे शिवरायांबरोबर जे झालेलं आहे तिथे जाऊन पाहिला पाहिजे, महाराजांची माफी आपण मागितली पाहिजे, कारण आपण महाराष्ट्राची माणसं आहोत, इकडच्या मातीतल्या माणसं आहोत। भ्रष्टाचार जरी भ्रष्टाचारी जनता पक्षाने केला असेल तरी आपण या मातीतले इकडचे लोक आहोत, महाराजांचे मावळे आहोत आणि इथे जाऊन पाहिला पाहिजे काय झालं। कालच रात्री मला वाटतं राजन साळवी साहेब आले, विनायक राऊत साहेब आले, जयंत पाटील साहेब, वडेट्टीवार साहेब वगैरे आम्ही सगळे आलो, माझ्यासोबत सुनील शिंदेजी देखील आले। आणि म्हणून जे आपण जे बोलतो ते खरं आहे। ही परिस्थिती सर्वत्र आपण पाहतो, देशभरात आहे। भाजपच्या राज्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाहत होतो, पाऊस थांबायला आलाय, मी जरा विनंती करेन थोडी थांबा पावसाला, पण जे जे भाजपाने काम केलेलं आहे त्या कामाला गळती लागलेली आहे। कुठचाही एकही असा भाग देशात सोडलेला नाहीये जिथे भाजपाने भ्रष्टाचार केला नाही। मुंबईची मेट्रो असो, आता गेल्या वर्षी आणि या वर्षी मिंदेने केलेल्या दोन्ही वर्षी मुंबई महानगरपालिकेतले घोटाळे असो, पुण्यातलं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असो, हेच काय अयोध्येमधलं आपलं भगवान श्रीरामाचं मंदिर, तिथे पण गळती लागलेली आहे। मोदी साहेबांनी ज्याचं अनावरण केलं घाईघाईत, असंच या पुतळ्याचं जिथे अनावरण केलं घाईघाईत निवडणुकीच्या आधी, तसंच जगाला दाखवायला की मीच केलं हे दाखवायला, म्हणून ज्या मंदिराचं ज्याच्यासाठी कारसेवकांनी आपले जीव दिले, शिवसैनिकांनी आपले जीव दिले, आंदोलनं झाली 20 वर्ष, जे काही चालू होतं अयोध्येमध्ये आणि देशभरात, त्याच्यावर आपण बघितलं पाणी फेरायला अक्षरशः बिमल पटेल नावाचा एक आर्किटेक्ट आणि मोदी साहेबांची जी सगळी लोक होती त्या मंदिरात देखील काय करून ठेवलेलं आपण पाहिलेलं आहे। मग दिल्ली असेल, केदारनाथचं 300 केजीचं सोन्याचं घोटाळा असेल, हे आहे संसद भवन, नवीन संसद भवनात देखील पाणी तुंबलेलं लागलेलं आहे। जे खासदार आहेत या पहिल्या पावसात तिथे अडकले होते, आणि हेच नाही तर दिल्लीच्या एअरपोर्टचं छत पडलं। ठीक आहे, कॅमेरावाले एअरपोर्टचं छत पडलं, कुठेतरी रेल्वेचा कुठचा रोज ऍक्सिडेंट होतोय। मुंबई गोवा महामार्गाचे गडकरी साहेब आपल्याला सांगत असतात की स्वतः विकास पुरुष आहे, 5 मिनिटात आम्ही 5 किलोमीटर बनवतो। गडकरी साहेब कधीतरी या आणि मुंबई गोवा महामार्ग तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले, तुमच्या मित्रांना जी टेंडर दिलेत, जरा स्वतःच्या डोळ्यांनी येऊन पहा। मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद मार्ग असेल, आणि तेच काय तर हा जो पुतळा होता ह्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं होतं? या भाजपवाल्यांनी, या मिंदे सरकारनी, या खोके सरकारनी। हे आज घरासमोर आलं पाहिजे।